वा वा, एकदम मस्त झाला बघा जेवण. तुम्हाला सांगते, माझी अख्खी जिंदगी मध्ये मी कधी एवढा पेट भरून जेवला नसेल. वा, मस्त. जा, आता तुम्ही लोक पण जेवून घ्या. जा. आम्ही नंतर जेवतो शेठजी. आता तुम्ही एवढ्या लांबन प्रवास करून आला आहेत, दमला असेल, जरा वेळ आराम करा. अरे नाही नाही, हे काय आराम करायचा वेळ आहे काय? अरे जे कामासाठी तू एवढ्या लांबून मला बोलवला आणि एवढ्या लांबून मी आला, ते तुझ्या शेत मला बघायचं आहे. तू स्वतः खणलेली विहीर पण मला बघायची आहे. हा, मला बी शेत बघायचं आहे. गंगप्पा सांगतो या, शेतात चांगलं पीक आलं आहे म्हणून. बघूया कसं फुलं आहे ते. शेतात जाऊ, पण तुम्ही एवढा लांबन प्रवास केला आहे, दमला असेल, मी म्हणतो जरा वेळ आराम करा. नग, तू आधी जेवून घे, मग आपण लागली शेतावर जाऊ. मला तुझं कधी एकदा शेत बघीन असं झालंय बघ. मग चल आत्ताच, म्या मागणं जेवतो शेठजी. अरे नाही नाही गंगप्पा, अरे एवढा पण घाई नाहीये. तू शांतपणे जेवून घे, मग आपण जाऊ. शेठजी, तुम्ही जेवला यातच माझं पोट भरलं बघा. आधी आपण शेत बघायला जाऊ, चला. बाळू, आपला हे गंगप्पा कोणाच्या पण ऐकायचा नाही बघ. चल निघूया आपण, चला. बघा, तू जेवून घे, म्या मागणं जेवतो. हा, बर. बाईजी, मी हा काय म्हणते हाय, काय हे जे काय चाललं हाय ते काय हाय म्हणायचं. म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला? अगं, चंदूलाल शेठजी सौता आले होते. ते काय म्हणाले का त्यांचं जे काय चांगलं झालं हाय ते बाळूमुळे. आता कोण कुठला तो गंगप्पा, त्याचं म्हण बाळूमुळे चांगलं झालं. काय हाय नक्की हे? या बी तोच विचार करतो आहे. जी लोक आधी बाळ्याला खुळा म्हणत होती, तीच लोक आता जे काय होईल ते बाळ्यामुळे झालं असं म्हणायला लागली आहेत. वय लोक बाळ्याला काय समजत आहेत तेच कळना बघ. वय, आणि प्रत्येक गोष्टीसाठी बाळूला कारण धरत्यात. हे समज कुठं जाणार काय ठाव. किती बी झालं तरी बाळ्याची काळजी आहे मला. हवं, चंदूलाल शेठजी म्हणाले तसं जर खरंच बाळूमुळे चांगलं झालं असेल तर बाळूनं नेमकं केलं काय म्हणायचं. बाळ्यात आणि शेठजी मध्ये काय बोलणं झालं काय ठाव. ते तर म्हणत होते का बाळूनं सांगितलं तसं केलं म्हणा आम्ही. बय, बाळ्या लोकांनी काय सांगतोय का सांगतोय. बाळ्यानं सांगितलेलं खरं कसं काय होत आणि त्याला ते समजतं कुठलं. हवं, असं तर नाही नवं का आपण अजून बी बाळूला ओळखलं नाही. मला तर अजून समजना बाळ्या काय आहे ते. तो आला का आपण विचारू त्याला. हा, तू विचार, मला नाही सांगायचं. तुला बी उडूची उत्तर देईल, पण तू माहिती करून घे. शेठजी, गंगप्पा, गावातली लोक बाळ्याचं का नाव घेतात. महादू सारखा माणूस बाळ्याच्या पाया का पडतो बघाय पाहिजे. वय, मी आता त्याच्याशी बोलून बघते. हा,
धर्मदा आलात तुम्ही शेठ. मला अजून पण माझ्या शेतात सालगडी म्हणून काम करणारा गंगप्पा आठवते. गंगप्पा, तुझ्या हे शब्द असा बघून लई बरा वाटला बघ. अशाच प्रामाणिकपणे मेहनत करत राहा. हे धरती माता तुला अजून भरभरून देईल. शेठजी, हे सगळं बाळूमुळे झालं बघा. झालं याचं सुरू. तर मी काय केलं आहे? तू राब राब राबतो याच तुला फळ मिळत आहे. हा गंगप्पा, हे बाळू बोलते ते एकदम बराबर आहे. जे माणूस प्रामाणिकपणे मेहनत करते ना, त्याला भगवान कधी पण काय पण कमी नाही करते. समजलं का? वय बर, रातचं जेवायला काय करायचं? हा? अरे नाही 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 नाही, आम्ही लोक आता निघणार आहे. असं काय करता शेठजी? अहो, आत्ताच आला आता लगेच चालला वय. आता शेताच्या पलीकडं मी काही रोप लावले आहेत. त्याचा भाजीपाला वानवळा म्हणून तुम्हाला द्यायचा आहे मला. आणि आता थोड्या वेळात रातच होईल. मी म्हणतो आजच्या दिवस थांबावं जरा. वय अरे नाही, उद्या तंबाखूचे व्यापारी लोक येणार आहे. सकाळी मला त्यांना भेटायचे आहे. काही मोठा व्यवहार ठरणार आहे. हा? ही सुजळायला लागला की तुम्ही लगेच जावा. पण आजची रात्र तुम्ही थांबावा मला वाटतं शेठजी. अशा म्हणते. चल ठीक आहे, थांबते मी. अरे पण हे बाळू स्वतःच्या घरी काय पण सांगून नाही आलाय. शेठजी, आपण थांबूया. ठीक आहे गंगप्पा, थांबते आम्ही लोक. पण सकाळ होईल तेव्हा आम्हाला लोकला जायला लागेल. ना वय शेठजी. नर्मदा, गोडाच्या जेवणाचं बघ काय. पांडुरंगा, माझ्या पोरावर तुझं ध्यान असू दे बाबा. तो माझ्याजवळ नसला का माझा जीव वर खाली होतोय बघ. हो सुंदराबाई, तुमच्या देवाला सारखं सारखं कामाला लावू नका. ऐवत नाही तुमच्या बाळ्यात. हो तसं नाही जी, पण तो घरात नसला का घर खायला उठतं बघा मला. सारखी काळजी वाटत राहते. हा, बाळ्यासारखं पोरगा असल्यावर काळजी वाटणारच. काय खरल आणि काय नाही सांगता येत नाही ना. सारखं गाव खार खाऊन असतंय त्याच्यावर. राहिलं काय बोलत नाही मी बस. तिकडं माझ्या पोरानं काय खाल्ला असल नसल ते त्या पांडुरंगालाच ठाव. आय, तुझं आपलं काहीतरीच बघ. तो शेटजीन संग गेला आहे, ते का त्याला उपाशी ठेवणार आहेत का? हा, तू नग काळजी करू. येणार आहे ते काय बी सांगितलं नाही त्यानं. येऊ दे कवा यायचं ते. घर सालची गाव देवीची जत्रा आहे. समधेजण जत्रेच्या तयारी लागले आहेत.
त्यात तू नसल्यालाच बारा. असं का हो बोलता? बा आहे सनव त्याचं. अरे बा हाय म्हणूनच काळजीने बोलतो हाय. मागच्या येळगत काहीतरी बोलला तर काय करायचं? बरीच लांब राहिलेलाच बारा. म्हणजे जत्रेला बाळूमामा नसणार? नसणार कसं? तो का कायमचा गेला नाही तिकडं. हा, त्याच्या बिगर आपल्या घरात जत्रा होईल का? समज कळतंय मला. मग तुमच्या लाडक्या एकाला जरा समजावून सांगा. जत्रात काही घोळ घालू नका म्हणा. वय सांगते, पण आधी तो कधी येणार आहे ते बघा. नाही तर जाऊन त्याला घेऊन या, नाही तर रमायचं तिकडच. होय, मी आधी येणार बाळूमामांना आणायला. हिचा आहे हिच्या बाळूमामावर लई जीव बघ. अगं सत्यवा, आता नुसतं बोलणं सुरू आहे. जायचं का नाही ते अजून ठरवायचं आहे. मग ठरवलं की सांगा, मला बी जायचं आहे. मी आता असं ऐकलं आहे की देवप्पा बी जत्रेत येणार आहे म्हणून. होय. गावातली समधी माणसं बी देवप्पाकडे जायला लागली असं माझ्या कानावर आलं आहे. हा, जात. आता एवढी माणसं जातात ती खुळी आहे म्हणून का? मला बी असं वाटतं आहे की आपण बी एकदा जाऊन यायला हवंय. काय गरज नाही. आपल्या घरातलं कोणी बी त्या देवापाकडे जायचं नाही. आणि आता परत हा इशे बी काढायचा नाही. अरे, त्याचा डोळा आहे आपल्या सत्यवावर. वय वय, मी कधीपासून सांगते हाय, त्या देवप्पापासनं आणि मंगळूपासनं लांबच राहावा म्हणून. पर आजी, तो मंगूळ माझ्या पाया का पडला असेल? त्या देवप्पा संग राहून राहून तो मंगळू बी येडा झाला हाय बघ. आधी गावातले बाळूच्या पाया पडत होते आणि आता सत्यवाच्या पाया बी पडायला सुरुवात झाली. मला तर कधी कधी वाटतं एक दिवस माझ्या बी पाया पडायला सुरुवात करतील बघ. शेटजी, तुम्ही माझ्यासाठी एवढ्या लांब आलात. म्या म्हणलो म्हणून थांबलात. मला लय बरं वाटलं बघा. मला पण लय बरा वाटला. तू भेटला, तुझा पुरा परिवार भेटला, हे बाळू भेटला. आणि खरं सांगू, तुझ्या हे समजा चांगला झालेला बघून मला खरंच लय बरा वाटला. अजून सुरुवात आहे शेठजी. आपल्याला लय करायचं आहे. तुम्ही पुढच्या वेळेला येताल ना, तेव्हा नवं घर बांधलेलं राहील. मग तुम्हाला असं झोपावं लागणार नाही. आज तेवढं सांभाळून घ्या. अरे काय पण काय म्हणते तू गंगप्पा? अरे तिथे वाड्यामध्ये काय आणि इथे काय? आणि मला सांग, आपण तिकडे शेतामध्ये राहतच होते ना? शेठजी एक सांगू, हा तुमचा मोठेपण आहे.
तुम्ही आम्हाला कधी नोकरागत वागवलं नाही बघा. अरे नाही नाही गंगप्पा, अरे समधी माणसे ही सारखीच असतात. बरं मला सांग, तुम्ही कुठे झोपणार? आम्ही बाहेर झोपू. चाल झोपा तुम्ही, काही लागलं तर आम्हाला हाक मारा. ठीक, तू माझी काय पण काळजी करू नको. चा झोपा तुम्ही. भय शेठजी, प्यायला पाणी ठेवलं इथं. असं बघा मी नदी अवघड आहे. ज्यानं सालगडी म्हणून काम केलं त्याच्या घरात शेठजी येत्यात, राहत्यात, बसत्यात, जेवत्यात. हे दिसणं बी दुर्मिळच आहे. बर शेठजी, तुम्ही आराम करा, आम्ही हाय बाहेर. हा, चल गंग. तुम्ही पण झोप. जय श्री कृष्ण भगवान. मी अशा इथे येईल असं मला कधी वाटलाच नव्हतं. पण हे समद्याच्या मागे ते बाळू आहे. बाळूमुळे हे समदा चांगला झालेला आहे. पण मी आणि बाळू इथे येण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. चला आता निघते मी. तुमच्या अशा शब्दा चांगला होऊन दे. बरं गंगप्पा, मला सारखा सारखा आता इथे यायला जमेल की नाही मला माहित नाही. पण तू मात्र वाड्यावर येत जा. आणि येताना तुझ्या बायकोला आणि मुलाला पण घेऊन ये. हा वय शेठजी, आता पुढच्या वेळेला येताना तुम्ही तुमच्या घरातल्या समद्यांना घेऊन या. येणार येणार, नक्की येणार. अरे ते शब्दाला पण बघू दे ना आमच्या गंगप्पानी काय काय कमावलंय ते. बरं मी निघते आता. बोलत बसेल ना तो लय वेळ होईल बघ. चल. हा? वय शेठजी, तुम्ही आला तुम्हाला लय बरं वाटलं गप्पा. बघा. अरे अशा काय करते तू? तू आता शालगडी नाही, शेतकरी आहे तू. आणि शेतकरी कधीच कोणाच्या पाया पडत नाही. अशा परत कोणाच्या पाया नाही पडायच्या. तसं नाही शेठजी, आज मी शेतकरी असलो तरी ते तुमच्यामुळे हे कधी विसरू शकणार नाही. होय. तुमचे उपकार आहे आमच्यावरती. तुम्ही जर जवळ केलं नसतं ना तर आज आम्ही जगू शकलो नसतो. अरे नाही नाही गंगप्पा, मी तो काय पण नाही केला. हे शब्दे योग असतात. आता बाळू आणि मी इथे आला हे पण एक योगच आहे. चल बाळू, निघायचं ना आपण. म्या काय म्हणतो शेठजी, बाळूला राहून द्या ना इथं. होय होय. अरे पण त्याच्या घरी काय सांगितलं नाहीये. त्याची काही काळजी करू नका, म्या सांगावा धाडतो त्याच्या घरला. होय. बाळू पण काय पण नाही बोलते. म्हणजे बाळूला पण इथेच राहायचं आहे असं वाटते. काय बाळू? होय, थांबतो. ठीक आहे, पण त्याच्या घरी निरोप पाठवा. वय वय नाही तर ते लोक उगाच काळजी करत बसेल रे. वय वय शेठजी, तुम्ही नीट जा आणि तुमची काळजी घ्या. हा, आणि तुम्ही लोक पण तुमची काळजी घ्या नीट. बाळू तू पण काळजी घे. होय, मी आल्यानंतर भेटतो तुम्हाला. चालेल, चला येते मी. काळजी घ्या. चला येते मी. काळजी घ्या स्वतःची. चला.
आताच शेठजी आणि या आधीच शेठजी यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे बघ.